श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आता नुकतंच नवीन वर्ष हे सुरू झालं आहे आणि नवीन वर्षामध्ये सर्वात पहिला येणारा सण आहे तो म्हणजेच मकर संक्रांत. मकर संक्रांत हा सौभाग्याचा आणि सौभाग्यवती स्त्रियांचा सण हा मानला जातो. तसं तर मकर संक्रांती हा सण सगळेच जण आनंदाने साजरा करत असतात, पण सौभाग्यवती स्त्रियांसाठी हा सण अत्यंत खास असा मानला जातो. संक्रांतीला सौभाग्यवती स्त्रिया या छान तयार होऊन साडी नेसून त्याचप्रमाणे दागदागिने घालून हा सण आनंदाने साजरा करत असतात. मकर संक्रांतीला खास करून आपण बघतो की काळ्या रंगाची साडी ही घातली जाते. कुठल्याही पूजेमध्ये किंवा कुठल्याही शुभ प्रसंगी शुभ कार्याला काळ्या रंगाचे कपडे, काळ्या रंगाची साडी ही परिधान केली जात नाही, पण फक्त मकर संक्रांतीलाच काळी रंगाची साडी ही परिधान स्त्रिया करत असतात. पण यावर्षी 2024ला मकर संक्रांतीला आपल्याला काळ्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाहीये. काळ्या रंगाची साडी नेसणं हे या मकर संक्रांतीला अशुभ मानलं गेलं आहे. तर त्याचे कारण काय आहे आणि त्यासोबतच आपल्याला यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी ही घालायला चालणार आहे आणि कोणता रंग हा आपल्याला वर्ज्य हा सांगितला आहे, याबद्दल आपण संपूर्ण माहितीही बघणार आहोत. तसंच आपण स्त्रिया मकर संक्रांतीला बांगड्यासुद्धा भरत असतो आणि यावर्षी मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या कलरच्या बांगड्या या भरायच्या नाही आहेत आणि कोणत्या कलरच्या बांगड्या ह्या आपल्याला घालायच्या आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 15 जानेवारी 2024ला मकर संक्रांत हा सण साजरा आपण करणार आहोत. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा हा सण आपण म्हणजेच संक्रांत हा सण आपण साजरा करत असतो आणि याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण हे सुरू होत असते. म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला आपल्याला दिसतो. तसंच संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या दिवसापासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस हा लहान असतो आणि रात्रही मोठी असते, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही हळूहळू छोटी होत जाते. मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण या दिवशी आपण सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करत असतो. त्याचप्रमाणे सवाष्ण स्त्रिया या सुद्धा एकमेकांना हळदी कुंकू देऊन सवाष्णाचे वाण हे देत असतात आणि म्हणूनच हा एक सौभाग्यकारक सण असा मानला जातो. अशा या सौभाग्यकारक सणाच्या दिवशी आपल्याला मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी ही चुकूनही नेसायची नाहीये, तर आपल्याला काळ्या रंगाची साडी ही चुकूनही मकर संक्रांतीला नेसायची नाहीये. आजपर्यंतच्या मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाची साडी ही नेसली असेल, पण यावर्षी काळा रंग हा आपल्याला वर्ज्य सांगितला गेला आहे. कारण आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असेल त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र हे आपल्याला मकर संक्रांतीला परिधान हे करायचे नसते असं सांगितलं जातं. ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे. ज्या रंगावर संक्रांत ही आलेली असते त्या रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे नसतात आणि यावर्षी 2024 या साली मकर संक्रांत ही काळ्या रंगावरती आली आहे, म्हणून आपल्याला काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे वस्त्र मकर संक्रांतीला घालायचे नाहीयेत. काळ्या रंगाची साडी तर आपण मकर संक्रांतीला घालू शकत नाही, पण असे कोणते शुभ रंग आहे की ज्या रंगाची, ज्या कलरची साडी आपण या मकर संक्रांतीला घालू शकतो ते आता आपण बघूया. म्हणजेच मी तुम्हाला जे आता 5 शुभ रंग हे सांगणार आहे त्या 5 शुभ रंगांपैकी तुमच्याकडे जी साडी असेल तुम्ही ती साडी मकर संक्रांतीला घालू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला त्या रंगांपैकी कुठली नवीन साडी ही जर घ्यायची असेल तर ती साडीसुद्धा तुम्ही नवीन घेऊ शकता. तर या 5 शुभ रंगांमध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. आपल्या हिंदू धर्मामध्ये 4-5 रंग आहेत ते अत्यंत शुभ मानले गेले आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजेच हिरवा रंग. हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे आपण एखाद्या देवीची ओटीही भरत असताना आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज, हिरव्या रंगाची साडी यालाच प्राधान्य देत असतो. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित आहे आणि हिरव्या रंगाचे कपडे आपण जर परिधान केले तर आपल्याला एक वेगळीच ऊर्जाही मिळत असते आणि म्हणूनच आपण या संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी ही नेसू शकतो. हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल रंगाची साडी सुद्धा नेसली तरी सुद्धा चालेल. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार लाल रंग हा सुद्धा खूप असा शुभ मानला जातो. आपण कुठल्याही देवाची पूजा ही मांडत असतो तेव्हा आपण पाटावर, चौरंगावर लाल रंगाचे कापड हे टाकत असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंग
हा अत्यंत प्रिय आहे। तसंच आपल्या सौभाग्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच कुंकू। हे कुंकू सुद्धा लाल रंगाचंच असतं, कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू, त्यामधील कुंकवाचा रंग हा सुद्धा लालच असतो। त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूपच आहे आणि हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो। त्यामुळे या रंगाची साडी सुद्धा आपण मकर संक्रांतीला नेसू शकतो। तसंच आपला तिसरा रंग आहे तो म्हणजेच केशरी। लाल किंवा हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी या मकर संक्रांतीला नेसू शकता। केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून सकारात्मक ऊर्जाही प्रवाहित होत असते। त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा आपल्याला एक नवीन प्रकारची ऊर्जाही मिळते आणि म्हणूनच मकर संक्रांतीला केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही घालू शकता। त्यानंतरचा आपला चौथा रंग आहे तो म्हणजेच पिवळा रंग। कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग हा जास्त वापरला जातो। तसंच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो। पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगल आणि बृहस्पती यासारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो। हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केल्याने आपला गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो। त्याचप्रमाणे आपल्या सौभाग्यामधली कुंकवासोबतची दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच हळद। हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे। हळदीचा रंग हा सुद्धा पिवळाच आहे आणि म्हणूनच या मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने सुद्धा आपल्याला तितकेच सकारात्मक परिणाम हे मिळणार आहेत। म्हणून तुम्ही पिवळ्या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा या मकर संक्रांतीला नेसू शकता। आपला पुढचा शुभ कलर आहे तो म्हणजे गुलाबी। गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक मानला जातो आणि प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतच असतो। गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान केल्याने आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते। त्याचप्रमाणे गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला सुख समाधान हे सुद्धा मिळत असते। त्याचप्रमाणे आपलं मन सुद्धा हे शांत राहत असतं। असं हे गुलाबी रंगाचं वेगळं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण या मकर संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकतो, गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतो। तर हे झालं आपल्याला कोणत्या रंगाचे वस्त्र हे, कोणत्या रंगाची साडी ही मकर संक्रांतीला घालायची आहे, कोणते शुभ 5 रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला मकर संक्रांतीला घालायची आहे याबद्दल आपण माहिती बघितली। आता आपण मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहेत याबद्दल बघूया। तर मकर संक्रांतीला आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहेत। हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सौभाग्यामध्ये वाढ होत असते। त्याचप्रमाणे आपल्या पतीचे आयुष्य हे वाढत असते आणि म्हणूनच आपल्याला या संक्रांतीला हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहेत। पण या बांगड्या घालताना आपल्याला एका हातामध्ये 6 बांगड्या घालायच्या आहे आणि दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या या घालायच्या आहेत। असं का? तर कारण बांगड्या घालण्याचा हाच नियम आहे। बांगड्या घालताना आपल्याला कधीही त्या विषम संख्येमध्येच घालायच्या असतात। म्हणजे आपण एका हातामध्ये 6 बांगड्या घातल्या आणि दुसऱ्या हातामध्ये सुद्धा 6च बांगड्या घातल्या तर त्या एकूण 12 बांगड्या होतात। पण आपल्याला नेहमी बांगड्या या विषम संख्येमध्येच घालायच्या असतात। म्हणजे एका हातात 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये आपल्याला 7 बांगड्या या घालायच्या आहेत। याप्रमाणे बांगड्या घालण्याचा हा नियम आहे। मग तुम्ही कितीही बांगड्या घाला पण त्या आपल्याला विषम संख्येमध्येच घालायच्या आहेत। तर याप्रमाणे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की आपल्याला या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी ही नेसायची नाही आहे आणि असे कोणते 5 शुभ रंग आहेत, असे कोणते 5 शुभ कलर आहेत, त्या रंगाची, त्या कलरची साडी ही आपल्याला या मकर संक्रांतीला घालायची आहे। त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या बांगड्या या आपल्याला या मकर संक्रांतीला घालायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती ही बघितली आहे। मी सांगितलेल्या 5 शुभ कलरपैकी तुमच्याकडे जी साडी असेल तीच साडी तुम्ही या मकर संक्रांतीला नेसायची आहे। काळी साडी ही चुकूनही नेसू नका। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा, म्हणजेच ही माहिती इतरांना सुद्धा मिळेल आणि या माहितीचा उपयोग इतरांना सुद्धा होईल। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।